मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय. अंतरवालीत बैठक घेऊन विजयी सभेची तारीख सांगणार मनोज जरांगेंची माहिती. मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही. आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मी हाक मारल्यावर समाज मुंबईकडे आला, जरांगेंचं वक्तव्य. सरकारनं मनोज जरांगेंना सुपूर्द केलेल्या नव्या GRची प्रत. एबीपी माझाच्या हाती. सगळे सोयरे मुद्द्याचा GR मध्ये समावेश. सरकारी GR वरती हरकती मागवल्या जाणार. 16 फेब्रुवारी नंतर हरकतींवर विचार करणार. जर अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मधल्या काळामध्ये खूप संकट आली. काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नाव न घेता जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. अध्यादेशामध्ये नवीन काहीच नाही, सदावर्तेंचा दावा. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे खासदार हेमंत पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. गुणरत्न सदावर्तेंनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करू नये, हेमंत पाटलांची मागणी. गुलाल उधळायला ही राजकारणाची निवडणूक होती का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना सवाल. सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. जात जन्मानं मिळते. शपथपत्र देऊन बदलता येत नाही. छगन भुजबळांचं वक्तव्य. ज्यांनी घरदारं जाळली, पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्यावरील गुन्हे मागं का घ्यायचे? छगन भुजबळांचा सरकारला सवाल. राज्य सरकारच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार. मंत्री दादा भुसेंचा दावा. मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होतं. या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल. मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते. महाराष्ट्र सरकारनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीसांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. हा अत्यंत आनंदाचा क्षण. पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली. हे आरक्षण कायमस्वरूपी राहील. विनय सहस्त्रबुद्धेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंसारख्या नेत्याचा संघर्ष कौतुकास्पद. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जरांगेंचं कौतुक. मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम. आरक्षणाच्या यशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मागास सर्वेक्षण, नोंदी काढणं आणि इतर कामं करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं विखेंकडून अभिनंदन. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय ही शुभ सुरुवात. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी जरांगे खास दौरा करणार. बलिदान दिलेल्यांविषयी बोलताना जरांगेंना अश्रू अनावर. सगळे सोयऱ्यांसंदर्भातील GR म्हणजे जुनी बाब नव्यानं सांगणं. शासनानं जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलाय. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. सरकारनं ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिले. माजी खासदार हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य. हरिभाऊ राठोड यांच्याकडून सरकारचा निषेध तर मनोज जरांगे युद्धामध्ये जिंकले पण तहात हरले. हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य. शिंदेंनी मनोज जरांगेंना मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला. याचा ओबीसी नेते प्रकाश शेंडेंकडून निषेध. हा ओबीसींचा विश्वासघात आहे. फडणवीस अजित पवारांनी उत्तर द्यावं. प्रकाश शेंडेंचं वक्तव्य. सगळे सोयरे शब्दावरून जनतेमध्ये संभ्रम. सगळे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवावी लागेल, नाहीतर मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो. विख्यात कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय. एकनाथ खडसेंची सरकारवर टीका. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल, तर सरकारनं मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला, याचा खुलासा करावा. पटोलेंचा मिश्किल टोला. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल. राज ठाकरेंचं ट्विट. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, सगळ्या सोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळणार. मात्र या निर्णयाला ओबीसी समाज विरोध करणार. मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, याचा आनंद आणि समाधान. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती, त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय घेतला. मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. संपूर्ण मराठा समाजानं प्रमाणपत्र काढावीत. समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी स्वतः प्रमाणपत्र घेणार नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष. मराठा बांधवांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. मनोज जरांगेंनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरवाली सराटी गावात गावकऱ्यांचा जल्लोष. पेढे भरवून गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा. अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार. मराठा समाजाला लवकरच आरक्षणाचा लाभ मिळणार, म्हणून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरू. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी. सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा समाजाकडून महासंघाकडून आनंदोत्सव साजरा. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव साजरा. शिवराय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणांनी परिसर दणाणला. तर या लढ्यासंदर्भातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे सिटी 60ची. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या प्रभारींची नियुक्ती. विनोद तावडे बिहार राज्याचे, तर प्रकाश जावडेकर केरळचे निवडणूक प्रभारी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तेलंगणा दौरा रद्द. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांची माहिती. बोरीवली पूर्वेकडील अभिनवनगर मैदानामध्ये मनसेकडून 3 दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरेंची मिसळ महोत्सवाला भेट. राज ठाकरेंनी मला कायदा शिकवू नये. राज ठाकरेंनी टोल नाक्यांवरचे पैसे मोजावे. गुणरत्न सदावर्तेंची टीका. राज ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे, सदावर्तेंचा सवाल. विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर. शरद पवारांचा केंद्र सरकारवर आरोप. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात आमदारकीचा नवा चेहरा. वन खात्याचा दिनदर्शिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव चुकवलं. चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका परत मागवल्या. उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर. दौऱ्यामध्ये सावंतवाडी कुडाळमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रचाराचं बिगुल वाजण्याची शक्यता. मुंबईच्या फोर्ट परिसरामधील फुटबॉल सामन्याला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. ठाकरे गटाकडून कुलाबामध्ये साहेब चषक स्पर्धेचं आयोजन. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू. नवी मुंबईमध्ये अवजड वाहनं थांबवल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण. वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांब रांगा. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.